जय दत्तगुरु. जय दत्तगुरु. नाव सांगा सर तुमचं. मी संदेश अनंत कुंभार. ओके. कुठून आलात? उरुळी कांचनवर आले, पुणे येऊन. ओके. तुम्हाला दत्ताश्रमचा पत्ता कसा मिळाला सर? तर माझे सासूबाई इथं येऊन गेल्या होत्या अगोदर. त्यांना चांगला 50-60% फरक पडला जागेवर. काय त्रास होता त्यांना? त्यांना चालायला येत नव्हतं, धरून चालायला लागत होतं. डॉक्टरने काय सांगितलं होतं मग? डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं होतं करायला. तर त्यांना म्हटलं एक तर सरांकडे जाऊन या, नाही फरक पडला तर आपण ऑपरेशन करू. पण त्यांना जागेवरच 50-60% फरक पडला. आता काय करतात, काम वगैरे करता का? आता सगळे शेतात वगैरे जातात. आता जेजुरीच्या गडावर जाऊन आले ते पायी. याच्या आधी कधी गेल्या होत्या? नाही, त्याच्या आधी बरेच म्हणजे 3-4 वर्ष गेलंच नव्हते. शक्यच होत नव्हतं. डॉक्टर काय म्हटले ते तुम्ही बोलले ना? डॉक्टरला मी म्हटलं, त्यांना विश्वास नाही वाटला ना? विश्वास वाटला नाही. ओके. तर मी काय केलं, माझ्या आईला घेऊन आलो. काय त्रास होता त्यांना? त्यांचे पाय सुजत होते, संधिवात वाढला होता त्यांचा, चालायला येत नव्हतं, धरून चालायला लागत होतं. मागच्या पहिल्या वॉकरवर आले होते ना तुम्ही? तर आता कसं वाटलं त्यांना? कसं वाटतं? आता 50-60% फरक पडलाय मला एका हेलपाट्यात पहिले. किती बरं वाटलं आता? खूप बरं वाटलं. म्हणजे एकदम असं चालायला आलं की आनंद होतो, नाही तसा आनंद झालाय. हो ना, आनंद वाटला ना? अच्छा. ताई तुम्हाला? मला पण आहे बरं. मी पण ईव्हीएमची पेशंट आहे. मला पण सायटिकाचा थोडा त्रास होता. सायटिकाला तर आहे आराम, पण आता ईव्हीएमला पण थोडासा. ईव्हीएमचा ट्रीटमेंट घेतली आपण. ठीक आहे. त्या सरांकडे तुम्हाला कसं वाटलं सर ईव्हीएमला? ईव्हीएमला कमीत कमी मला 20% फरक पडलाय. आधी तर काय वाटतच नव्हतं, म्हणजे नाही का, सरांकडे आल्यापासून मला फरक पडलेला आहे. इतर तुमच्या कुरुळी कांचन त्या पेशंटसाठी काय सांगू शकता? उरुळी कांचनच्या सगळ्या पेशंटला आम्ही सांगू शकतो की सरांकडे एकदा या. ज्यांना ऑपरेशन करायला सांगितलं असेल त्यांनी एकदा सरांचा सल्ला घ्या. जर नाही वाटलं फरक तर तुम्ही 100% ऑपरेशन करून घ्या. धन्यवाद. धन्यवाद. ठीक आहे. थँक्यू.